नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर दहिसर मुंबईवरून आपल्या सगळ्यांशी संवाद साधते आहे। मी गृहिणी आहे। मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मराठी लेखिका, कवयित्री, साहित्यिका, चारोळीकार आणि मार्गदर्शिका, परीक्षिका, प्रस्तावनाकार, समीक्षिका म्हणून कार्यरत आहे। आवाजाच्या क्षेत्रामध्ये मी आरजे, निवेदिका, संवादिका आणि यूट्यूब चॅनेल वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत आहे। माझं शिक्षण मराठी आणि मानसशास्त्र या विषयामध्ये मी पदवीधर आहे। वक्तृत्वाचा पासवर्ड हा खरं तर मला सगळ्या प्रश्नांचं मिळालेलं एक उत्तर आहे असं मी नक्कीच म्हणेन। कारण मी कालचा जेव्हा क्लास अटेंड किंवा कालचा वर्ग जेव्हा मी सहभागी झाले त्यावेळेस मला खरंच मनापासून असं वाटून गेलं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच इथे मिळतील किंवा संजीवन सरांच्या शिकवण्यातून खरोखरच मन शांत झालं की जे आपल्याला हवं होतं, ज्या शोधात आपण होतो। कारण शेवटी हे क्षेत्र असं आहे की इथे तुम्ही जितकं मिळवाल ते फार कमी असतं। तर त्याच्यामुळे संजीवन म्हात्रे सरांसारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत हे आपलं खरंच मोठं भाग्य आहे। आणि मला याचा फार आनंद झालेला आहे की मी खूप काही छान शोधात असताना हे एक खूप चांगला क्लास किंवा ह्या चांगली कार्यशाळा माझ्या नजरेस पडली किंवा आमच्या भेटीसच आली। खरं तर नजरेस पडली म्हणण्याऐवजी मी आमच्या भेटीस आली असं म्हणेन। सरांची तळमळीने शिकवण्याची किंवा विद्यार्थी घडवण्याची पद्धत पाहता मला मनापासून शिकायला आवडेल आणि आवडलं सुद्धा। काल तर अगदी मनापासून नव्याने हुरूप आला शिकायला आणि जे आत्तापर्यंत मी शिकले नव्हते तर ते असं वाटलं मला की हो, इथे ते आपल्याला मिळू शकतं। त्यासाठी मी अगदी मनापासून सरांचे आभार मानेन आणि माझ्या सहविद्यार्थ्यांना किंवा सहधाईंना मी मनापासून शुभेच्छा देईन की ज्या अपेक्षा मी घेऊन आलेली आहे, अर्थातच त्याच अपेक्षा तुम्हीही घेऊन आलेले आहात, तर या आपल्या अपेक्षा पूर्ण होतील आणि यशाची गुरुकिल्ली किंवा जसे यशाचा पासवर्ड आपल्याला सरांकडून नक्कीच मिळणार आहे, त्याच्यामुळे यशाची दारं नक्कीच आपल्यासाठी उघडी होणार आहेत। धन्यवाद।